परमपूज्य सद्गुरुदास महाराजांनी 3 वर्षापूर्वी माझी पत्नी धनश्री हिला शाळांमध्ये जाऊन सगळ्या लहान विद्यार्थ्यांना मन बळकट करणारी उपासना, मेंदू बळकट करणारे विचार आणि मनगट बळकट करणारं शिवचरित्र हे शाळांमधनं सांगण्याचा तिला आदेश दिला, तिला सांगितलं. त्या पद्धतीने पहिल्यांदा मी माझ्या पत्नीसोबत जायचो शाळांमध्ये. पहिले फक्त जाणे, त्यानंतर उपासना ऐकणे, उपासना सांगणे आणि हळूहळू शिवचरित्र सांगावं असं महाराज एका शालेय कार्यक्रमामध्ये आमच्यासोबत बोलले आणि त्यांनी सांगितलं सगळ्यांना की शिवाजी महाराजांचं चरित्र आम्ही सगळ्या लहान पोरांपर्यंत पोहोचवू, त्यांना समजेल अशा भाषेत सांगू. आणि असं करताना एक दिवस एका शाळेने आम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांची जयंती येते, तर त्यानिमित्ताने तुम्ही बोलाल का? तर मग आम्ही महाराजांकडे आलो. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पोरांना कशा गोष्टी सांगायच्या, कोणत्या गोष्टी सांगायच्या, चरित्र हे कसं मांडायचं, हे सगळं त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. त्यांच्या मार्गदर्शनानुसार दररोज आज आम्ही कमीत कमी 32 शाळांमध्ये म्हणजे पूर्ण आठवड्याभरात 2-3, 4 अशा रोज करत सकाळी आणि शनिवारी बऱ्याचशा करत आठवड्याभरात साधारणतः 30-32 शाळांमध्ये आम्ही जातो आणि लहान लहान याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र आम्ही सांगतो. तर आता या पूर्ण उपक्रमाला बराच काळही लुटला आणि बेसिकली त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्हाला जे महाराजांनी सांगितल्या त्या पद्धतीनेच आज इथे प्रयत्न करतो आम्ही सांगायचा. दररोज आम्ही शाळेमध्ये जेव्हा जातो तेव्हा महाराजांना वंदन करून कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी अशी प्रार्थना करून आम्ही कथा सांगतो. तर साधारणतः इसवी सन 711 यावेळेस भारतावरती जी पहिली स्वारी झाली, थोडंसं शिवाजी महाराजांच्या मागचा भाग आपल्याला काही समजावा या दृष्टिकोनातून सांगतो. ती मोहम्मद बिन कासिम याची स्वारी भारतावरती झाली आणि ती स्वारी जेव्हा झाली त्या स्वारीमध्ये सिंध प्रांतावरती ती स्वारी झाली आणि त्याचा उत्तर बाकी उरलेल्या हिंदुस्थानावरती कसलाही परिणाम झाला नाही आणि लोकांपर्यंत त्या स्वारीची झळ पोहोचली नाही. पण तो भारतावरती झालेला पहिला इस्लामिक हल्ला होता. त्यावेळेसचे केले गेलेले अत्याचार, त्यावेळेस केलेले गेलेले सगळे निर्गुण खून आणि हे या सगळ्या गोष्टी पाहता त्याच्या काही वर्षांनी, काही शतकांनी, 300 वर्षांनी साधारणतः अजून आक्रमण झाली आणि शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीची परिस्थिती ही सद्गुरुदास महाराज वर्णन करतात तशी अतिशय सार्थ शब्दात त्यांनी वर्णन केलं होतं की कोणालाही अन्न मिळायचं नाही, कोणालाही संरक्षण नाही, कोणालाही कुठल्याही प्रकारची शिक्षण घेण्याची किंवा कुठलाही उद्योगधंदा करण्याची मुबलकता नाही. सतत भीती आणि भीतीचं वातावरण हे होतं. आणि या वातावरणामध्ये जेव्हा सगळी जनता ही भरडून निघत होती त्यावेळेस जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. जिजामाता यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली सिंदखेड राजा इथे विदर्भामधल्या बुलढाणा जिल्ह्यात झाला आणि पुढे त्यांचा शहाजी राजांशी विवाह होऊन त्यांना 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांसारखा पुत्र झाला. त्याच्या आधीची परिस्थिती ही जी होती ही शहाजी राजे यांना विविध बादशहांकडे नोकरी करावी लागली होती आणि ते सरदार म्हणजे मिलिटरी जनरल या पद्धतीने नोकरी करायचे. आणि या दरम्यान 1630च्या दरम्यान ते विजापूर दरबारी हे एक सरदार म्हणून कार्यरत होते. आता शहाजी राजांची आपल्याला विद्यार्थी म्हणून कुठली गोष्ट सांगायची ही सद्गुरुदास महाराजांनी आम्हाला सांगितली आणि तीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगतो. तर आता शहाजी राजे हे विजापूर दरबारी सरदार असताना त्यांच्या दरबारामध्ये एक वजीर होता, त्याचं नाव होतं मुरार जगदेव. या वजीराला अंगावरती कोड झालं. कोड म्हणजे एक रोग आहे, स्किन डिसीज, पांढरे डाग येतात, चट्टे येतात असे.
आणि त्याला तो रोग झाल्यानंतर साहजिकच आहे, तो हैराण झाला की आता हा मला रोग झालेला आहे, मी कदाचित आता मरेल लवकर. त्याने त्यावेळेसचे जे काही वैद्य हकीम डॉक्टर होते ते सगळ्यांना बोलवलं आणि त्याला या सगळ्या ह्याच्यातनं कसलंही यश आलं नाही. आणि त्याच्यानंतर त्याला कोणीतरी एक उपाय सांगितला की महाराष्ट्रामध्ये 3 नद्यांचा संगम आहे, नागरगाव या ठिकाणी, आणि त्या संगमाचं म्हणजे भीमा, भामा आणि इंद्रायणी या ठिकाणी जो संगम आहे, या संगमावरती एक शिवाचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये रुद्रनाथ स्वामी महाराज राहतात. तिथे तू जा आणि त्यांना विचार की या रोगावरती काही उपाय आहे का. तसा तो लगबगीने विजापुराहून तिथे आला. त्याने त्या रुद्रनाथ स्वामी महाराजांना विचारलं की माझ्या या रोगावरती काय उपाय आहे. तर स्वामी म्हणाले, इथल्या संगमाचं पाणी घेऊन तू रोज शंकराला वाहत जा आणि इथे कडुलिंबाची काही पानं आहेत ती तू खात जा. देवाची कृपा तुझ्यावर जर झाली तर तुझा रोग बरा होईल. असा काही काळ लोटला. त्याने ही सेवा केली आणि त्या सेवेचं फळ त्याला मिळालं. त्याचा रोग बरा झाला. रोग बरा झाला याच्यानंतर त्याला अतिशय आनंद झाला की आज माझा रोग बरा झाला. आणि रोग बरा झाल्यामुळे तो म्हणाला की स्वामी, मी तुमच्यासाठी काय करू. ते म्हणे, मला काही नको, मी साधू आहे, ते मंदिराची जमली तर डागडुजी करून दे. तो म्हणाला, ती तर मी करीन, पण त्याच्यासोबत मी तुमच्या वजना इतकं अन्न, धान्य, सोनं, नाणं हे गोरगरिबांमध्ये वाटेल. एवढंच नाही, तर एका हत्तीच्याही वजनाच्या इतकं सोनं, नाणं, अन्न, धान्य मी सगळ्या गोरगरिबांना वाटेल, असं तो म्हणाला. त्या पद्धतीने त्याने एक मोठा तराजू आणला. एका पारड्यात महाराजांना, त्या रुद्रनाथ स्वामींना बसवलं. दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं, नाणं, अन्न, धान्य हे सगळं टाकलं आणि तेवढं त्याने गावकऱ्यांमध्ये वाटलं. गावकरी हुशार होते. त्यांनी विचारलं की आता तुम्ही हत्तीच्याही बाबतीत बोलले होते, त्याचं काय पुढे. मग तो म्हणाला, ठीक आहे, हत्ती घेऊन या. हत्ती त्यांनी, गावकऱ्यांनी छानसा हत्ती आणला, मोठा, अगदी अवजड बलदंड हत्ती. आणि सगळ्यांना प्रश्न हा पडला की आता या हत्तीचं वजन काढायचं कसं. कारण हत्तीचं वजन काढणे हे इक्विपमेंट त्या काळी 1633 मधला हा प्रसंग आहे, कोणालाही माहित नव्हतं. आणि आजही तो इतका सोपा नाही. हत्तीला ट्रक मोजतात, तिथे उभं केल्याशिवाय वजन निघत नाही. तर या परिस्थितीमध्ये सगळे त्या वजिराकडे आले की आता हा हत्ती आणला, आता वजन. तर वजिराने सांगितलं, माझ्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार सरदार आहे, शहाजीराजे भोसले, यांच्याकडे तुम्ही जा आणि या शहाजीराजांना तुम्ही विनंती करा, तुमच्या समस्येचं समाधान ते करतील, असं ते बोलले. आणि त्या पद्धतीने शहाजीराजांकडे सगळी मंडळी आली. तो जो संगम आहे, त्या संगमावरती उत्सवासाठी शहाजीराजे होते. तर शहाजीराजांनी म्हणाले की हो ठीक आहे, म्हणे हत्तीचं वजन काढायचं, मी काढून देतो म्हणे वजन, त्याच्यात काय म्हणे एवढं. मग त्यांनी काय केलं, एक मोठी नाव त्या संगमातनं चालली होती, तिला बोलवलं आणि तिला म्हटलं की नावाड्याला तू सगळं सामान बाहेर काढ, तू बाहेर ये आणि नाव हे किनाऱ्याला लाव. तशी नाव त्याने किनाऱ्याला लावल्यावरती नावेचा जो आकार असतो असा अर्धचंद्रकोर असतो. आपण नाव पाहिली सगळ्यांनी, बरोबर. तर त्या नावेच्या वरच्या टोकाला गेरूचा दगड उचलून त्यांनी एक रेष ओढली, पहिली रेष. ती रेष काय दाखवत होती, नावेमध्ये कसलंही वजन नाही. मग ते म्हणाले, आता हत्तीला या नावेवर चढवा. तर हत्ती हा नावेवर चढल्यावरती नाव साहजिकच थोडीशी खाली गेली आणि ते जे वरचं टोक होतं नावेचं ते थोडं खाली आलं. त्या ठिकाणी शहाजीराजांनी दुसरी रेष ही ओढली. म्हणजे किती रेषा तयार झाल्या, 2. पहिली रेष ही दाखवते की नावेमध्ये काहीही वजन नाही. दुसरी रेष ही दाखवते की नावेमध्ये हत्ती असताना काय वजन होतं. मग ते म्हणाले, आता हत्तीला बाहेर काढून घ्या, नाव पुन्हा वर येईल. मग आता नावेमध्ये अन्न, धान्य, सोनं, नाणं तितकं टाका त्याच्यामुळे नाव कुठे जाईल, दुसऱ्या रेषेपर्यंत. मग याच्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं. महाराजांनी ते आम्हाला जे सांगितलं की पोरांना काय शिकवायचं, पोरांना हे शिकवायचं की कुठलीही साधन संपत्ती नाही किंवा कुठलंही साधन नाही म्हणून त्या समस्येपासून पळ नाही काढायचं. आपल्याला जर ठरवलं पण की हो याचं या पर्टिक्युलर प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचं आहे, तर मग ते निघतं. उपलब्ध असलेल्या साधनांवरनं निघतं. आपला स्वतःवरती विश्वास पाहिजे. तर असे शहाजीराजे होते, अतिशय बुद्धिमान, आणि त्यांचे पुत्र होते शिवाजीराजे.
सन 1637 मध्ये शहाजी राजांनी जिजाऊ साहेबांना आणि शिवाजी राजांना त्यांच्या जहागिरीवर म्हणजे पुणे प्रांतात इथे पाठवलं. तर पुणे प्रांत हा त्यावेळेस अक्षरशः सगळ्या पद्धतीच्या युद्धांनी होरपळून निघाला होता. आणि सद्गुरुदास महाराज म्हणतात तशी जी परिस्थिती होती, अन्न मिळेना पांघरूनही नसे निवारा संरक्षणही. तर अशा वेळेस जिजाऊंनी पहिल्यांदा जेव्हा त्या प्रांतात पाय ठेवला तेव्हा त्यांना प्रांताच्या बाहेर म्हणजे पुण्याच्या बाहेर एक पहार टोकून ठेवलेली दिसली आणि त्याच्यावर चप्पल लटकवली. तर ती त्यांनी काढून फेकली आणि त्यांनी ठरवलं की हा प्रांत आणि मला बसवायचा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने याचं संगोपन करायचं. असं फक्त एक माता करू शकते, मातेलाच एवढा कळवळा येऊ शकतो. आणि त्या पद्धतीने त्यांनी सर्वप्रथम तिथे गजाननाची स्थापना केली, जीर्णोद्धार केला, तो कसबा पेठेतला पुण्यातला गणपती. आता दुसरा महत्वाचा प्रश्न होता की स्थापना केली गणपतीची, त्या स्वतः सुद्धा तिथे आल्या, शिवाजीराजेही तिथे राहू लागले. शेवटी माणसं इथे आणायची कशी? माणसांना भीती होती, ते पहाडात पळून गेले होते, शेती होत नव्हती, सगळीकडे उजाड अशा पद्धतीचं वातावरण. मग लक्षात आलं, माणसांना बोलवलं, का बरं तुम्ही शेती करत नाही, येत का नाही? आणि त्या पद्धतीने माणसांनी सांगितलं की इथे आता इतके युद्ध आणि इतके प्रसंग झाले की त्याच्यामुळे आमची हिंमत होती. दुसरी गोष्ट, आता शेतीच आम्ही करत नाही त्याच्यामुळे जंगलं झाली म्हणजे जनावरं झाली. मग जनावरं गेल्याशिवाय इथे शेती होऊ शकत नाही. म्हणून जिजाऊंनी त्याकाळी स्पर्धा जाहीर करून जे तरुण पोरं होते त्यांना सांगितलं की इथले जंगली जनावरं मारा. ते मारल्यानंतर त्यांच्या ज्या शेट्ट्या आहेत त्या कापून मला दाखवा, तेवढ्या मोहरा मी तुम्हाला देईन. आणि ही जमीन जी आहे ही पूर्ण साफसूफ करा, हिला आपल्याला शेती योग्य बनवायचं आहे. म्हणजे पहिले पोटापाण्याची सोय केली. आपण बरेच वेळा पाहतो शिवाजी महाराज जिजाऊ साहेब यांनी किती ग्राउंडवर म्हणजे जी आपण मेहनत म्हणतो ती केली, ती प्रथम त्यांनी केली. दुसरा महत्वाचा मुद्दा होता की आता जमीन साफसूफ झाली. लोकांचं म्हणणं होतं आमच्याकडे आता बियाणं नाही, पेरायला काही साधन नाही, बैल नाही, नांगर नाही. शिवाजी महाराज आणि जिजाऊंनी स्वखर्चाने त्यांना ही सगळी साधनं उपलब्ध करून दिली आणि एका वर्षभराचं सामग्री पुरेल इतकी देऊन पहिले स्वतः तृप्त व्हा आणि मग सरकार दरबारी ऋण फेडा अशा पद्धतीची व्यवस्था केली अन्नधान्याची. तिसरी व्यवस्था अशी होती की ज्याच्यामध्ये संरक्षण. तो काळ स्त्रियांसाठी अतिशय भयानक असा काळ होता. कुठल्याही पद्धतीचं संरक्षण उपलब्ध नव्हतं. मग जे तरुण पोरं होते त्यांच्याच मदतीने पोलिसिंग, पेट्रोलिंग किंवा अशा पद्धतीची संरक्षक टोळ्या नेमून संरक्षणाची व्यवस्था केली. आणि शिवाजी महाराजांच्या हातात नांगर दिला की ठीक आहे, बादशाह आणि बाकी लोक आले, त्यांनी धुळधाण केली या मुलकाची, पण तुम्ही सोन्याच्या नांगराने ही भूमी नांगरा. तुम्हाला या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही नांगरताना भूमी पाहून लोकांना हिंमत येईल, ते शेती करते. हळूहळू अशा पद्धतीने जिजाऊंनी, शिवाजी महाराजांनी सगळ्या लोकांमध्ये इन्व्हॉल्वमेंट म्हणजे सगळ्या लोकांसोबत ओळख, सगळ्या लोकांना आपल्यात सामावून घेणे, या सगळ्या प्रकारात त्यांना एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने लक्षात आली की धर्मभेद, जातीभेद हा खूप होता त्या काळात. हा सगळा मिटवायचा आणि सगळ्यांना एक समान वागणूक द्यायची आणि सगळ्यांना एका झेंड्याखाली एकत्र आणायचं. मावळा म्हणायचं, मराठा म्हणायचं, या पद्धतीची वागणूक देऊन लोकांना जवळ आणलं. तरीही लोकांमध्ये काही गोष्टींचे किलमिशं होते की शेवटी शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेब हे तर जहागीरदाराचे पुत्र आणि पत्नी आहेत, आपलं काय? त्यावेळेचे जे सरकारी अंमलदार होते किंवा वतनदार होते हे अतिशय भ्रष्ट पद्धतीने कार्य करायचे. मग आता न्यायदान ही शेवटची जी व्यवस्था आहे ही जिजाऊंनी त्यावेळेस लावली आणि त्यासाठी काही ठळक उदाहरणं त्यांनी समाजासमोर ठेवली. पहिलं उदाहरण म्हणजे सुप्याच्या गडीवरती त्यांचे स्वतःचे भाऊ हे हवालदार असताना, पाटील असताना
ते अतिशय भ्रष्ट होते. ते एके दिवशी पोस्ट मागण्यासाठी, म्हणजे दसऱ्यानंतर लहान मुलं त्यावेळेचे मोठ्या लोकांकडे पोस्ट म्हणजे गिफ्ट मागायचे. तसं फौजेसह शिवाजी महाराजांना पाठवून त्यांना सांगितलं की तुमच्या या सगळ्या कामामुळे बऱ्याच तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तर या तक्रारी त्या मामांना सांगायच्या आणि त्यांना सांगायचं हे पाटीलकीचं वतन आणि बहुधा तुम्ही सोडा, नाही ऐकलं तर गिरफ्तार करायचं. आता हे जे मामा होते हे स्वतः शिवाजी महाराजांपेक्षा मोठे होते, जिजाऊंपेक्षाही मोठे होते वयाने. त्यांनी सरळ शिवाजी महाराजांना म्हटलं तुम्ही आमचे मालक नाहीत, आमचे मालक आहेत शहाजीराजे आणि बादशाह. आता असं असताना आम्ही तुम्हाला का बरं मानायचं? शिवाजी राजांनी त्यांना गिरफ्तार करून पूर्ण गावात फिरवलं, घोड्यावर बसवलं आणि प्रत्येकाच्या निदर्शनास आणून दिलं की नात्याने हे माझे मामा असतील, भाऊ असतील, काका असतील, जे कोणी असतील, चुकीचं वागाल तर स्वराज्यात शासन होईल. अशी एक ना अनेक उदाहरणं त्यांनी जनतेसमोर आणले आणि जनतेला हळूहळू विश्वास वाटायला लागला, नाही हा खरा राजा आहे, या खरे आऊसाहेब आहेत. न्याय निवाडा म्हणजे न्याय व्यवस्था, या म्हणजे अन्नधान्य संरक्षण, न्याय व्यवस्था, या बेसिक व्यवस्था या लावल्यानंतर हळूहळू जनतेचा पाठिंबा हा शिवाजी महाराजांकडे वळायला लागला. आता शिवाजी महाराजांकडे जनतेचा पाठिंबा हळूहळू वळला तरीही शिवाजी महाराजांकडे म्हणावं असं खूप मोठं सैन्य किंवा जमाव असं नव्हता. मग आता राज्य करायचं तर आपल्याला या सगळ्या गोष्टी सुद्धा हातात घ्याव्या लागतील हे त्यांना लक्षात आलं. मग हळूहळू हे लक्षात आलं की सगळी ताकद जी आहे ही गड किल्ल्यांमध्ये केंद्रित आहे. कारण गडावरती हे सरकारी अधिकारी राहतात, अंमलदार राहतात, त्यांच्या हाताखाली फौज असते, शस्त्र असतात, सगळा कंट्रोल तिथे आहे. मग एक एक गड किल्ला त्यांनी घेणं सुरू केलं. एवढं बळ त्यांच्यापाशी नव्हतं, म्हणजे हळूहळू संगनमताने त्यांनी एक एक माणूस आपला गड किल्ल्यावरती बसवणं चालू केलं. तोरणा घेतला, राजगड बसवला, बेवसाऊ किल्ला होता तो बसवला. अशा अनेक किल्ल्यांवरचे अंमलदार जे विजापूर दरबाराचे होते यांना काढून स्वतःचे माणसं तिथे बसवली. साहजिकच ही खबर विजापूरच्या बादशाहाकडे गेली आणि त्याला हे लक्षात आलं की शिवाजीचा पोरगा जो आहे शिवाजी हा बगावत हा करतोय. बगावत म्हणजे बंड करतोय पूर्ण सत्तेने. मग आता बंड मोडून काढायचं म्हणून शहाजी राजांना अटक करणे आणि शिवाजी महाराजांवरती युद्ध करण्यासारखी फौज पाठवणे हे दोन संकट सर्वप्रथम स्वराज्यावरती आली. ही संकट साधारणतः 1648च्या दरम्यान आली. शहाजी राजांना धोक्याने हे पकडण्यात आलं बंगलोर या ठिकाणी आणि फतेह खान हा नावाचा एक सरदार विजापूरकडून शिवाजी महाराजांवरती पाठवला गेला. आता शिवाजी महाराजांजवळ त्यावेळेस सैन्य म्हणाल तर जवळपास 1500-3000 या दरम्यान सैन्य होतं. तर त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम त्यांनी जेव्हा यादी केली समजा तर ती अशी होती की त्यांच्याजवळ घोडे कमी, हत्ती कमी, तोफा खूप कमी, बंदुका नाहीत, लढणारी माणसं कमी. म्हणजे सगळी जर यादी पाहिली तर नाही 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 अशीच यादी. मग ऑप्शन काय आहे? शरण जायचं, पळून जायचं, मरायचं, काय ऑप्शन आहे? तर शिवाजी महाराजांनी ठरवलं की शरण तर जायचंच नाहीये, पळूनही जायचं नाहीये, म्हणजे संकटाला सामना करायचा. मग करायचा कसा? तर शिवाजी महाराजांचे जे सर्वात महत्वाचे गुण आहेत ते गुण आज आपण इंग्रजी विद्यालयांमध्ये सुद्धा शिकतो आणि त्याला स्वॉट असं म्हणतात. स्ट्रेंथ हा शब्द माहिती प्रत्येकाला. स्ट्रेंथ म्हणजे माझी ताकद, वीकनेस म्हणजे माझी कमजोरी, ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी काय आहे, हे संकट आहे की संधी आहे. जर संधी असेल तर संधीचं सोनं केलं पाहिजे आणि संकट असेल तर संकटाचं रूपांतर संधीत केलं पाहिजे. आणि थ्रेट म्हणजे धोका कशापासून आहे. तर असे स्वॉट अनालिसिस या करताना त्यांना लक्षात आलं की उघड्या मैदानामध्ये मी विजापूरच्या दरबाराशी लढू शकत नाही.
माझ्याकडे तेवढे माणसंच नाही, किंबहुना तेवढे शस्त्र नाही, हत्ती नाही, घोडे नाहीत, उंट नाही. मग त्यांनी ठरवलं की हत्ती आणि उंट पाहिजे कशाला, हे नकोच. मग त्यांनी ठरवलं की आता एक नवीन प्रकार युद्धाचा, युद्धतंत्र, आणि त्या युद्धतंत्राचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती, ते म्हणजे गनिमी कावा. हा गनिमी कावा म्हणजे कशा पद्धतीने किंवा छुप्या पद्धतीने युद्ध करायचं. आणि त्यासाठी हा जो विजापूरहून सरदार येतो आहे, याला स्वराज्याच्या बाहेर, त्यावेळेचं स्वराज्य पुणे, सुपे, थोडंसं 1-2-4 गावं अजून खूप छोटंसं स्वराज्य होतं. मग याच्या बाहेर म्हणून हा पुरंदरचा जो किल्ला आहे, हा त्यावेळेस त्यांनी घ्यायचं ठरवलं. तो किल्ला त्यांनी संगनमताने हस्तगत केला आणि तिथून या फतेखानाशी लढायचं हे त्यांनी ठरवलं. फतेखान हा सरदार विजापूरहून पुरंदरापर्यंत पोहोचेपर्यंत बराच अवधी होता. या दरम्यान महाराजांनी तयारी केली. आणि तयारी कशा पद्धतीची केली की छुपं युद्ध कुठे करता येईल, कोणत्या ठिकाणी अटॅक करता येईल, कोणत्या ठिकाणी आपल्याला सैन्य ठेवता येईल, हे सगळ्या गोष्टीची त्यांनी पाहणी केली, लोकांना तयार केलं. आता लोक तयार झाले त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की आता फतेखान जो आहे याला देखील माहिती आहे की गड किल्ल्यावरती चढून येणे सोपं नाही. मग असा व्यक्ती सरळ सरळ गडावर येईल का, नाही. मग त्याला आणलं पाहिजे. मग कसा येईल, तर तो येण्याची पद्धत म्हणजे त्याला अतिशय त्रास देऊन, म्हणजे त्याचं अन्नधान्य तोडणे, त्याच्या तोफा निकामी करणे, त्याचे जनावरं घेऊन पळून जाणे, छुप्या पद्धतीने युद्ध करून त्याला इतकं हैराण करणे की शेवटी तो आपल्या गडावरती धावून येईल. आणि असं एक वेळ झालं की फतेखान हा पूर्ण फौजेनिशी हा पुरंदरवरती आक्रमण करता झाला. यावेळेस शिवाजी महाराजांनी बरीचशी तयारी करून ठेवली होती. गडाच्या बऱ्याचशा जागांवरती त्यांनी दगड, धोंडे, गोफणी आणि या पद्धतीचे हत्यार हे वापरून बरंचसं सैन्य हे फतेखानाचं त्यांनी गारद केलं. आणि उरलेल्या सैन्यासोबत शिवाजी महाराजांचं सैन्य लढलं आणि त्यांना एक भला मोठा विजय मिळाला. आता हा जो विजय होता हा शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की आपण संख्येने कमी असलो, साधनांनी कमी असलो, तरीही आपल्याला विजय मिळू शकतो. कसा मिळू शकतो, जर आपण डोक्याने काम केलं. पण डोक्याने काम करताना 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. एक, माझी ताकद कशात आहे, माझी स्ट्रेंथ कशात आहे, माझं वीकनेस म्हणजे माझा प्रॉब्लेम कुठे आहे. संधी आणि संकट, संधीचं अतिशय सोनं केलं पाहिजे आणि संकट असेल तर तिचं संधीत कसं रूपांतर करता येईल हे पाहिलं पाहिजे. आणि धोका कशापासून, ही स्ट्रॅटेजी महाराजांनी नेहमी वापरली. आणि पहिल्यांदा हा फतेखानाचा धोका टळल्यानंतर त्यांच्यावरचं दुसरं संकट म्हणजे शहाजी राजांना अजूनही विजापूरच्या बादशाहाने सोडलेलं नव्हतं. मग आता वडिलांना कसं सोडवायचं, फतेखानाशी भांडणं ठीक आहे, तो 5000 फौज घेऊन आला होता, महाराजांजवळ 1500 ते 3000 लोक होते, छुप्या पद्धतीने युद्ध झालं, त्यात ते जिंकले. विजापुराशी कसं भांडायचं, विजापुराशी भांडायचं म्हणजे त्यावेळेस त्यांनी राजकारणाचा डाव म्हणजे त्यांच्या विजापुराहून मोठा बादशाह जो होता शहाजहान, याच्या औरंगाबादेतल्या सरदाराकडे पत्र लिहिलं की मी आणि माझे वडील हे तुमच्या चाकरीत येऊ इच्छितो, पण माझ्या वडिलांना धोक्याने या विजापूरच्या बादशाहाने पकडून ठेवलंय. अशा पद्धतीचं पत्र मुराद बक्ष नावाचा जो मुलगा होता शहाजहानचा, तो औरंगाबादेत होता, त्याच्याकडे त्यांनी पाठवलं. आणि मुराद बक्षने देखील त्यांना आश्वासन दिलं की तुम्ही आणि तुमचे वडील जर आमच्याकडे आले तर आम्ही निश्चित याचा प्रयत्न करू. आणि अशा पद्धतीची माहिती ही विजापूरला कळल्यानंतर काही अटींनुसार शहाजी राजांची मुक्तता करण्यात आली. त्याच्यासोबत काही बंधनही शिवाजी महाराजांवर लादली गेली आणि ती बंधनं म्हणजे किंवा काही किल्ले त्यांना परत करावे लागले. कोंढाणा हा त्याच्यापैकी एक किल्ला होता. किल्ला परत करावा लागला. त्याच्यानंतर किल्ला परत पुन्हा घेता येईल आणि या पद्धतीने शहाजी राजांना सुद्धा पुढची हालचाल करता येऊ नये म्हणून बादशहाने विजापुरातच ठेवलं. शिवाजी महाराजांवरती त्याच्या गोष्टीचा वचक बसला बऱ्यापैकी.
आणि वचक बसल्यानंतर त्यांना छुप्या पद्धतीने बऱ्याचशा हालचाली कराव्या लागल्या. हळूहळू शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या लगत असलेलं एक राज्य जावळी यांच्याशी मैत्री करण्याची सुरुवात केली. जावळीला आदिलशहाचाच एक सरदार चंद्रराव मोरे हा त्यावेळेस राज्य करत होता. हा चंद्रराव मोरे याला कुठलाही वारस नव्हता, कुठलाही पुत्र नव्हता. आणि पुत्र नसल्यामुळे तो अनवरस म्हणजे वारस नसलेला असं ते राज्य होतं. तो एक दिवशी मेला आणि मेल्यानंतर बादशहाच्या रिवाजाप्रमाणे जे राज्य ज्याला वारस नाही असं बादशाह अमानत म्हणजे जप्त करायचं आणि त्याच्यावरती दुसरा सरदार नेमायचा, ही पद्धत होती त्यावेळेस. तर त्यावेळेस त्या चंद्ररावाच्या बायकोने शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं की तुम्ही माझी पाठराखण करा, माझी मदत करा. आणि शिवाजी महाराजच्या सल्ल्याने त्या चंद्रराव मोरेच्या पत्नीने एक पुत्र दत्तक घेतला आणि गादीवरती बसवला. बादशहाला हे आवडलं नाही. त्याला वाटलं की शिवाजी हा ढवळाढवळ करतोय, पण काही करता आलं नाही. त्याच्यानंतर हा चंद्रराव मोरे जो होता हा हळूहळू महाराजांची बैमानीने वागायला लागला. महाराजांच्या राज्यातल्या गुन्हेगारांना शरण द्यायला लागला. याच्यासाठी शिवाजी महाराजांनी त्याला बऱ्यापैकी पत्र लिहिलं, समजावून सांगायचा प्रयत्न केला की हे चुकीचं आहे, तू अशा पद्धतीने वागू नको. पण चंद्ररावाने त्यांचं काही ऐकलं नाही आणि त्यांना म्हटलं की मी वेगळा राजा आहे, तुम्ही काल राजे झाले. शेवटी महाराजांनी त्याला शरण यायला सांगितलं तरीही त्याने ऐकून घेतलं नाही. मग शेवटी महाराजांनी गनिमी कावायच्या पद्धतीने पुन्हा त्याची अटक केली, त्याला अटकेत पकडलं आणि जावळी हे राज्य स्वराज्याला जोडलं. जावळी हे राज्य अतिशय घनदाट जंगल म्हणजे महाबळेश्वर, प्रतापगड हा जो परिसर आहे याच्यात आजही खूप जंगल आहे. या जंगलांमधून बरेचसे किल्ले हे त्यांनी हस्तगत केले आणि त्याच्यानंतर प्रतापगड हा नवीन गड तिथे बसवला. जावळी या प्रदेशाचं राज्य शिवाजी महाराजांच्या हातात गेल्यानंतर आदिलशहाला बऱ्यापैकी धक्का बसला, कारण की जावळी हे बराच मोठा प्रदेश असून त्याच्यामुळे शिवाजी महाराजांची पोहोच ही आता विजापूरच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपली होती. मग त्यावेळेस शिवाजी महाराजांचा एकदाचा कायमचा बंदोबस्त करावा यासाठी अफजल खान या खानाला, या विजापूर दरबाराच्या सेनापतीला विजापूरच्या बादशहाने आणि त्याच्या आईने म्हणजे बडी बेगम म्हणून त्याची आई होती, बादशाह लहान होता त्याच्या वतीने ती कारभार पाहिजे. सर्वप्रथम तिने शहाजी राजांना पत्र लिहून पाठवलं की तुमचा पोरगा शिवाजी हा काही बादशहाच्या विरोधात वागतो, आज्ञेत वागत नाही, याला तुम्ही नीट समजवा. जर नाही समजले तर याची गर्दन मारली जाईल. शहाजी राजे हे यावेळेस बंगलोरला होते. बंगलोर या शहराला त्यांनी बराचसा चांगला आकार दिला होता आणि शहाजी राजांनी मध्यंतरी जेव्हा ते पुण्यात आले होते त्यावेळेस त्यांनी पाहिलं होतं की जिजाऊ आणि शिवाजी महाराजांनी चांगल्या पद्धतीने पुणे प्रांत हा घडवला होता. मग हे पाहिल्यानंतर जेव्हा त्यांना हे पत्र प्राप्त झालं बड्या बेगमीचं, त्यांनी सरळ सांगितलं की शिवाजी हा पोरगा माझ्यापासून पळून गेला, माझ्या ऐकण्यात नाही, तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही करा, मी दरम्यान येणार नाही, मध्ये पडणार नाही, फौज पाठवायची फौज पाठवा, काय वाटेल ते करा. तर ही जी बडी बेगम होती ही संतापली. तिला माहिती होतं की हा शहाजी काही माझ्यासोबत येणार नाही आणि शिवाजी यालाही चांगला धडा शिकवला पाहिजे. पण शिवाजी महाराजांवर चालून कोण जाईल? फतेखानाचा पराभव नुकताच झालेला होता. लोकांना माहिती होतं की हा प्रदेश ज्या ठिकाणी शिवाजी आहे हा अतिशय कठीण प्रदेश आहे, डोंगराळ प्रदेश आहे. एक किल्ला दुसरा किल्ला या ठिकाणी शिवाजी जर पळत राहिला तर हातात येणार नाही. मग अशा पद्धतीने तिने शेवटी अफजल खान हा जो सरदार आहे या सरदाराला शिवाजी महाराजांचा खात्मा म्हणजे पूर्णपणे संपवणे यासाठी नामजाद म्हणजे नियुक्त केलं. अफजल खानाला 22,000ची फौज, जवळजवळ 10,000 घोडदळ, 12,000 पायदळ आणि बरेचसा तोफखाना आणि बरेचसा खजिना हे देऊन त्याच्यावरती
शिवाजी महाराजांवरती रवाना केलं. अफजल खान हा जो होता हा युद्धात शूर होता, क्रूर पण होता आणि कपटी पण होता. आता अफजल खानाला हे माहिती होतं की शिवाजीशी लढणं एवढं सोपं नाही, कारण शिवाजी हा किल्ल्यांवर आहे. किल्ला वेढणंही सोपं नाही, अतिशय जिकिरीचं काम आहे, वेळ जातो आणि या सगळ्या याच्यात बराचसा फौज फाटा हे सगळं खर्च होतं. म्हणून त्याने पहिला माइंड गेम आपण ज्याला म्हणतो तो खेळला, टॅक्टिकल वॉरफेअर. ते म्हणजे खान विजापुराहून निघून तुळजापूरला आला. तुळजापूरची तुळजाभवानी हे शिवाजी महाराजांचं कुलदैवत आहे हे खानाला माहिती होतं. तुळजाभवानीची मूर्ती खानाने ही फोडली आणि हे दाखवण्यासाठी की तुझा देव सुद्धा माझं रक्षण करू शकत नाही, माझ्यापासून तुझं रक्षण करू शकत नाही. त्याला दोन गोष्टी वाटल्या की एक तर शिवाजी हा काहीतरी चुकीचा पवित्रा घेईल आणि अंगावरती धावून येईल, म्हणजे आपल्याला उघड्या मैदानात पकडतंय. दुसरं, या गोष्टीने मी मूर्ती फोडल्यामुळे लोकांच्या मनात दहशत निर्माण होईल आणि ते शिवाजीला साथ देणार नाही. अशा पद्धतीचा विचार करून अफजल खानाने हा प्रकार केला. पण शिवाजी महाराज यांना कितीही राग आला तरी ते जागचे हल्ले नाहीत. त्यांना माहिती होतं 22,000 फौजेसह मी लढू शकत नाही. माझ्याजवळ जास्तीत जास्त 8-10 हजार फौज होती त्यावेळेस. 10,000 फौज कुठे आणि 22,000 फौज कुठे, आपण लढू शकत नाही, युद्ध हारू, हे क्लिअर ॲनालिसिस त्यांना माहिती होतं. मग आता असाच त्रास अफजल खानाने पुढे पंढरपूरला दिला. तुळजापुरावरती अटॅक करूनही काहीही साध्य झालं नाही हे म्हणून तो पंढरपूरला गेला. तिथेही काही साध्य झालं नाही म्हणून शिवाजी त्यावेळेस जिथे आहे प्रतापगडावर, या ठिकाणी वाई या ठिकाणी खान यायस निघाला. आता शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून हा प्रसंग जो होता हा वैयक्तिकदृष्ट्या दुःखाचा प्रसंग होता. त्यांच्या पत्नी सईबाई साहेब यांचं निधन झालं होतं. असं असून सुद्धा जिजाऊ साहेब या त्यांच्या मागे अतिशय खंबीरपणे उभ्या राहिले. शिवाजी महाराज लहान असल्यापासून ते पुरंदराच्या पहिल्या युद्धापासून ते अफजल खानापर्यंत आपण नेहमी पाहिलं तर ते इतिहासात आपल्याला दिसेल की जिजाऊ साहेब या अतिशय कणखरपणे शिवाजी महाराजांच्या मागे उभे राहिले. आता अफजल खानाचा इतिहासाचा दुसरा भाग असा आहे की जिजाऊंना 2 पुत्र होते, एक शिवाजीराजे आणि दुसरे होते संभाजीराजे, जे शहाजीराजांच्या सोबत बंगलोरला राहायचे. तर शहाजीराजे आणि अफजल खान हे एकाच बादशहाकडे सरदार होते आणि एका युद्धामध्ये अफजल खानाने दग्याने संभाजीराजांचा मृत्यू घडवून आणला, म्हणजे त्यांचा खून पाडला किंवा त्यांना मदत केली नाही, त्यामुळे ते मारले गेले गोळा लागून. काही म्हटलं तरी अफजल खानाचा हा जो स्वभाव होता हा दग्याबाज स्वभाव होता. आणि हे जाणून सुद्धा आता अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांवर चालून येतो आहे हे म्हटल्यानंतर एका आईचं हृदय त्यावेळेस काय झालं असेल. पण तिने तरी त्यांना हे म्हटलं की काळजी करू नको, बुद्धीने लढ आणि संभाजीचं उसनं फेडून घे. संभाजीला दग्याने या खानाने मारलं याचं उसनं फेडून घे, ही हिंमत जिजाऊ साहेबांनी त्यांना दिली. मग ही हिंमत दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी अतिशय विचारवंत आणि विचार करून हे युद्ध कसं लढावं याच्याविषयी पूर्ण ॲनालिसिस आपण जे म्हणतो ते केलं. बरं, नुसता हा एक भाग शिवाजी महाराजांसाठी प्रॉब्लेम होता असं नाही, दुसरा भागही प्रॉब्लेम होता. जे शिवाजी महाराजांच्या सोबतचे सरदार आणि सैन्य होतं त्या सगळ्यांना अफजल खानाची कीर्ती माहिती होती आणि तो किती दगाबाज आहे, किती ताकदवान आहे आणि कशा पद्धतीने काम करतो हेही माहिती होतं. म्हणून सगळ्यांचं म्हणणं शिवाजी महाराजांना हे पडलं की या अफजल खानासोबत सलाह म्हणजे तह करावा, युद्ध करू नये. मग ज्या लोकांची मानसिकता ऑलरेडी ढासळली आहे अशांना घेऊन युद्ध करता येणार नाही हे शिवाजी महाराजांना क्लिअरली दिसलं. किती लोक असले सोबत तरी कोणत्याही परिस्थितीत हे युद्ध आपल्याला जिंकता येणार नाही. म्हणजे ॲज अ लीडर पहिल्यांदी त्यांनी आपल्यासोबतची जी टीम आहे त्या टीमची मानसिकता
ही पहिल्यांदी कशी बदलायची याचा विचार केला. आणि एके दिवशी सकाळी पहाटेच्या वेळेस त्यांनी सगळ्या सरदारांना बोलवलं आणि सांगितलं की जगदंबा भवानीने मला आशीर्वाद दिला आहे आणि माझ्या तलवारीत ती येऊन राहिली आहे. आणि तिने सांगितलं की या अफजल खानाने माझं मंदिर तोडलं, याचा तू बळी घे, मी तुझ्या सोबत आहे. शिवाजी महाराजांनी अतिशय बुद्धिचातुर्याने ही गोष्ट सगळ्या सरदारांना समजून सांगितली. सगळ्या सरदारांना जे कालपर्यंत घाबरत होते की हा अफजल खानाशी आपण कसं लढायचं, आज ते तेवढ्याच उत्साहाने तयार झाले. कारण त्यांना वाटलं की आता जगदंबा भवानी ही शिवाजी महाराजांसोबत आहे तर आपलं कोणीही वाकडं करू शकत नाही. म्हणजे ॲज अ लीडर त्यांनी सर्वप्रथम आपल्या लोकांची मानसिकता ही सर्वप्रथम त्यांनी कंट्रोल केली. आणि नुसतीच कंट्रोल नाही केली तर त्यांना युद्धासाठी तयार केलं. तरीही समोरासमोर युद्ध करणं हे शक्य नव्हतं. मग आता खान ज्यावेळेस वाईस आला त्यावेळेस त्याने पहिले पत्र पाठवलं होतं आणि त्यांनी शिवाजी महाराजांना म्हटलं की तुझे वडील आणि मी एकाच बादशहाकडे नोकर आहोत आणि तुझे वडील आणि माझा पुरातन भाईचारा आहे, म्हणजे या नात्याने तू माझा पुतण्या आहे. तू हे सगळं बगावत सोडून दे आणि मला शरण ये. असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांनी ते पत्र वाचलं आणि खानाने सांगितलं होतं मला वाईला भेटायला ये, मी तुला यापेक्षा मोठी जहागीर देतो, तुझे सगळे गुन्हे माफ करतो, असं काही काही त्याने लिहिलं होतं. हे सगळं झालं. शिवाजी महाराजांनी त्याला उलटं उत्तर लिहिलं की तुम्ही आल्यामुळे मी अतिशय घाबरून गेलो आहे आणि घाबरून गेल्यामुळे आता मला काय करावं हे सुचत नाही आणि तुमच्या एवढ्या अफाट सेनासागराकडे पाहता मी तिथे यायस माझा धीर पुरत नाही. तुम्हीच पूर्ण फौजेसह प्रतापगडाच्या पायथ्याशी यावं, मग मी तुमचं निशंकपणे भेट घेईन. एकदा तुमची भेट माझी व्यवस्थित झाली की याच्यानंतर मी तुम्ही म्हणाल तिथे मी येईन. अफजल खानाला त्याच्या सरदारांनी सल्ला दिला की ह्या पद्धतीने जावळीत जाणे हे अतिशय धोकादायक आहे. मग असा काही दिवस अजून पत्रव्यवहार चालत राहिला. खान म्हणत होता तुम्ही इकडे या, महाराज म्हणत होते नाही नाही मी येऊ शकत नाही, मला भीती वाटते. आणि या सगळ्या प्रकारात अफजल खानाला एक गोष्ट लक्षात यायला लागली की आपल्याजवळ 22,000ची फौज आहे, ही रिकामी बसली आहे आणि ही रिकामी बसलेली फौज युद्धाच्या काही खूप उपयोगाची नाही. तर काही करून आता शिवाजीला पकडावं आणि त्याला संपवावं असा आदेश त्याला आदिलशहाकडनं होताच. त्यामुळे भेट व्हावी याच्याकडे जास्त भर तो देत होता. आणि त्या पद्धतीने त्याने एक दिवशी ठरवलं की आपण सगळ्या फौजेसह शिवाजी बोलवतोय तर चाललं जावं प्रतापगडाला, आपलं काय वाकडं करेल. मग या पद्धतीने जेव्हा अफजल खानाने ठरवलं की आता मी प्रतापगडापाशी जातो तर त्या पद्धतीने 1 महिन्याच्या अंतराळाने तो तिथे पोहोचला आणि त्याने आल्या आल्या सांगितलं ही तारीख होती 8 नोव्हेंबर 1659 आणि त्याने महाराजांना वकील पाठवला की आता मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे जावळीत आलो आहे, आता तू ताबडतोब येऊन मला भेट. आता हे भेट कशी घ्यायची याच्यासाठी खानाचा वकील, महाराजांचा वकील याने पूर्ण मसुदा तयार केला आणि त्याच्यात हे ठरलं की खानाच्या फौजेतही नाही आणि गडावरही नाही तर प्रतापगडाच्या मध्ये एका टेकडीवरती चुळक्यावरती भेट घ्यायची. आणि भेटीसाठी खानाने 10 अंगरक्षक आणायचे, महाराजांनी 10 अंगरक्षक आणायचे. हे दोन्ही अंगरक्षक जे आहेत एका बाणाच्या टप्प्यावर ठेवून दोघांनी भेट घ्यायची आणि त्यासाठी शामियाना हा शिवाजी महाराजांच्या माणसांनी उभारायचा. हे सगळं ठरलं. आता शिवाजी महाराजांची आपण पुन्हा काही गुण अतिशय विद्यार्थी म्हणून खूप क्लिअरली समजले पाहिजे. शिवाजी महाराजांचा 2 मुख्य गोष्टींवरती खूप भर होता. एक होती इन्फॉर्मेशन आणि दुसरं होतं प्रिपरेशन. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती असणे. शिवाजी महाराजांनी अतिशय काळजीपूर्वक हेरांतर्फे त्यांच्या वकिलांतर्फे माहिती घेतली होती की खानाचा उद्देश हा मला मारण्याचाच आहे. मग आता मारण्याचा उद्देश असताना मग मी भेटायला जाणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. मग कसं जायला पाहिजे? प्रिपरेशन म्हणजे प्रिपेअर्ड होऊन. मग प्रिपरेशन काय करायची तर त्यांच्या सरदारांनी सांगितलं की अंगात चिलखत बांधा
त्याच्यावरती कपडे घाला, डोक्याला जो जिरीटोप आहे तिथे तुम्ही शिरस्त्राण घाला, हातात वाघनखं घ्या. त्यावेळेसचे कुर्ते होते त्याच्या अस्तनीमध्ये बिछवा लपवता यायचा, तो लपवा. अशा पद्धतीने पूर्णपणे तयारी करून प्रिपेअर्ड या पद्धतीने शिवाजी महाराज हे खानाला भेटायला गेले. त्या दिवशी गुरुवार होता आणि दुपारी 2 वाजताची त्यांची भेटीची वेळ होती. या भेटीच्या वेळेस देखील शिवाजी महाराजांनी अतिशय केअरफुली ऑब्झर्व करून जेव्हा शामियाना बघितला तेव्हा त्यांना खान बसलेला दिसला आणि त्याच्यासोबत त्याचा एक अंगरक्षक होता, तोही होता. त्यांनी ताबडतोब स्वतःच्या वकिलाला सांगितलं की हा अंगरक्षक दूर करा, कारण हा अंगरक्षक असेल तर काही झटापटीमध्ये झालं तर अफजल खान आणि त्याचा अंगरक्षक हे दुहेरी पडतील, आपण एकटे पडू. म्हणजे एवढा अलर्टनेस, एवढं प्रिपरेशन महाराजांचं होतं. मग आता या प्रिपरेशननुसार जेव्हा ते भेटायला गेले तर त्या भेटीमध्ये त्यांना 2 गोष्टी लक्षात आल्या की अफजल खान हा त्यांच्यापेक्षा बराच उंच आहे. अफजल खानाने त्यांना मिठी मारली आणि एका डाव्या बगलेत महाराजांची मान ही पकडून उजव्या हाताने खंजीर काढून त्यांच्या फाटीत खूप बसला. पण चिलखत घातल्यामुळे त्याची कट्यार ही महाराजांच्या पाठीत गेली नाही. महाराजांना क्लिअर झालं की आता हा अफजल खान मारलाच पाहिजे. त्यांनी वाघनखाने पोट फाडलं, बिचव्याने आतड्या बाहेर काढल्या आणि तिथे हलकल्लोळ उभा झाला. मग महाराज या धामधुमीमध्ये त्यांनाही जखम झाली आणि ते प्रतापगडावर गेले. महाराजांचा जो अंगरक्षक होते त्यांनी खानाचे अंगरक्षक मारले, खानाचं शिर कापलं आणि महाराज गडावरती गेल्यानंतर त्यांनी एक तोफ काढली. म्हणजे याचा अर्थ महाराजांची जी सैन्य होतं त्यांनी अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडले. आता हे जे तुटून पडले याचा अर्थ महाराजांनी प्रिपरेशन करून ठेवलं होतं, युद्धाचा प्रसंग आला तर माझं सैन्य अशा ठिकाणी पाहिजे, पोझिशन ऑफ ॲडव्हान्टेज, स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज या ठिकाणी पाहिजे. तसं सैन्य ठेवून त्यांनी मारामारी करून त्या पद्धतीने अफजल खानावरती विजय मिळवला. इथे 2 गोष्टी जे विद्यार्थ्यांना खूप क्लिअरली समजलं पाहिजे की अफजल खान याला जर मारायचं शिवाजी महाराजांच्या मनात असतं तर ते स्वतः भेटीला न जाता अफजल खान आल्यानंतर दुसऱ्यांकडनं मारू शकले असते. बरोबर पटतंय का? स्वतः जायची गरजच नव्हती. दुसरी गोष्ट, अफजल खानाला दुसऱ्या पद्धतीने त्यांना मारता आलं असतं, पण त्यांना अफजल खानाला मारणे हा त्यांचा उद्देश नव्हता. दुसरी महत्वाची गोष्ट, अफजल खान हा मेला त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये एक अंगरक्षक होता जो मुसलमान होता, इब्राहिम सिद्दी. शिवाजी महाराजांचं जे पायदळाचं सरनोबत होतं ते होते नूरखान बेग. म्हणजे ते कोणत्याही पद्धतीने मुसलमानांच्या किंवा कुठल्याही धर्माच्या विरोधात ते नव्हते, पण आपल्या धर्मावरती आक्रमण करणाऱ्यांना ते सोडायचे नाही, हा त्यांचा शुद्ध आणि क्लिअर हेतू होता. आता वेळ 15 मिनिटात. या प्रसंगानंतर पूर्ण जगभरात ही शिवाजी महाराजांची कीर्ती पसरली. ती अशासाठी कारण की सगळ्या जगाने, इंग्रजांनी, औरंगजेबाने आणि बाकी सगळ्या लोकांनी हे मानून चालले होते की शिवाजी महाराजांचा पूर्ण फडशा या अफजल खानामुळे पडणार आहे. पण झालं उलटं, अफजल खान मारला गेला. अफजल खान मारला गेला हे कळायला सुद्धा विजापूर दरबाराला सवड मिळाली नाही. इतक्या फास्ट शिवाजी महाराजांनी पन्हाळगडापर्यंत, कोल्हापूरपर्यंतचा मुलूक कॅप्चर केला. आता ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना शिवाजी महाराज यांना कायमचं संपवायचं या उद्देशाने विजापूरच्या दरबाराने पुन्हा एक मोठा सरदार त्यावेळेस पाठवला. तो होता सलाबत खान सिद्दी जव्हार. अफजल खानाचा वध हा 10 नोव्हेंबर 1659 गुरुवारी दुपारी 2 वाजता झाला आणि त्याच्या काही महिन्यांच्या आतच 50,000 फौज घेऊन हा सिद्दी जव्हार शिवाजी महाराजांवरती चालून आला. यावेळेस आदिलशहाने अजून एक बंदोबस्त केला. त्याने औरंगजेबाला लिहून कळवलं
की शिवाजी भोसला हा हिंदुस्थानी सल्तनतीची बिखो बुनियाद म्हणजे फाउंडेशन हे बनवतोय, हा आपल्यासाठी धोका आहे. याला एकदाचा पूर्ण संपवा, यासाठी तुम्ही पण फौज धाडा. तर त्या आदेशानुसार, त्या पत्रानुसार औरंगजेबाने त्यांचा मामा हा शाहिस्ते खान म्हणजे अमीर उल उमरा शाहिस्ते खान याला शिवाजी महाराजांवरती लाखभर फौजेनिशी पाठवलं. म्हणजे आपण जर शिवाजी महाराजांच्या नुसत्या इतिहासाकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की सतत फक्त संकट, पण कुठल्याही संकटांमधनं डगमगून जाणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. अफजल खानाचं संकट अतिशय छोटंसं वाटावं याच्या इतकं भयंकर संकट सिद्दी जवाहरच्या रूपाने आणि शाहिस्ते खानाच्या रूपाने हे त्यांच्याकडे येत होतं. विचार जर आपण केला तर एक सामान्य माणूस हा गडबडेल, पण त्यांच्या मागे भक्कमपणे कोण उभं होतं? त्या जिजाऊसाहेब उभे होते. कुठल्याही प्रसंगात, कुठल्याही क्षणी त्यांच्या प्रथम गुरु म्हणून जिजाऊसाहेब उभे होते. आणि त्यांनी या सिद्दी जवाहरच्या प्रकरणामध्ये जेव्हा महाराज पन्हाळगडात अडकले, कारण महाराजांची स्ट्रॅटेजी होती की कुठल्याही शत्रूला स्वराज्यात घुसू द्यायचं नाही, म्हणून त्यांनी लेटेस्ट घेतलेला जो गड होता पन्हाळगड तिथून लढायचं ठरवलं. शाहिस्ते खान हा जोपर्यंत येईल त्याच्या आधी आपण काहीतरी जाऊन निसटू असा त्यांचा कयास होता. पण इथे अंदाज चुकला त्यांचा. तो अंदाज चुकला आणि कडकडीत वेढा पन्हाळगडाला पडला. हा वेढा पडल्यानंतर त्यांना तिथून निसटून जाणे याच्याहून दुसरा उपाय नव्हता. मग आता निसटून कसं जायचं आणि कुठे जायचं? तर त्यावेळेस त्यांच्या इन्फॉर्मेशन नेटवर्कप्रमाणे त्यांनी ठरवलं की मी विशाळगडापर्यंत जाईल. आणि विशाळगडापर्यंत जायचं कसं? तर मला वेढ्यातनं निसटायचं आहे, म्हणून रात्रीच्या वेळेस निसटावं लागेल. त्याच्या आधी शत्रूला गाफील ठेवायचं आहे, म्हणून त्याला पत्र पाठवलं सिद्दी जवाहरला की मी तुला शरण येणार आहे 2 दिवसांनी. तर ही इन्फॉर्मेशन पाठवल्यामुळे त्याचा वेढा आपोआप थोडासा ढिला झाला. आणि त्यावेळेस निसटून जायसाठी कोणत्या वेळेला निसटलं पाहिजे? जेव्हा आकाशात चंद्र नसेल. पाऊस असेल तर ठीक आहे, पण पाऊस नसेल तर चंद्राच्या प्रकाशात आपण दिसू, म्हणून चंद्र जेव्हा लेट उगवेल अशा दिवशी त्यांनी निसटायचं ठरवलं. आणि ह्या निसटण्यामध्ये त्यांनी 1000 स्वारांच्या 2 तुकड्या केल्या. एकासोबत शिवाकाशीत ही पालखी बनवली, जो महाराजांसारखा दिसायचा. त्याला 400 माणसं देऊन रेग्युलर वाटेने विशाळगडाकडे पाठवलं. आणि आडरानातनं शिवाजी महाराजांची पालखी 600 लोकांसोबत बाजीप्रभू देशपांड्यांसोबत ही निघाली. हा जो प्रसंग होता, या प्रसंगात देखील शिवाजी महाराजांनी इन्फॉर्मेशन या गोष्टीवर अतिशय भर दिला. म्हणजे माहिती आणि घेतलेली माहिती जी आहे याच्याप्रमाणे प्रिपरेशन. म्हणजे निसटायचं हे ठरल्यानंतर कोणत्या दिवशी निसटायचं, कोणती वाजता निसटायचं, कशा पद्धतीने काय काय होऊ शकतं याचं पूर्ण प्लॅनिंग करून निसटायचं. हा जो पूर्ण स्टडी आहे, हा जो पूर्ण अभ्यास, पूर्ण वृत्ती आहे, हे दाखवतं की शिवाजी महाराज हे अतिशय चांगले विद्यार्थी होते. आणि अतिशय चांगले विद्यार्थी असण्याचा सर्वात मोठा भाव जसं शिवाजी महाराजांचा होता तो हा होता की जिजाऊसाहेब आणि ते नेहमी म्हणायची की हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. म्हणजे त्यांचं आचरण कसं होतं की हे माझं राज्य नाही, माझं वैयक्तिक राज्य नाही, हे माझ्या पर्सनल उपयोगासाठी नाही, हे आपल्या सगळ्यांचं राज्य आहे, हे श्रींचं राज्य आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर ह्या राज्यासाठी त्यांनी जी धडपड केली ती हवाला पूर्ण श्रीवर ठेवला, पण मेहनत, एफर्ट्स हे स्वतः घेतले आणि प्रत्येकाला तेच दाखवले. आणि त्यांच्या आचरणाबद्दल आपण म्हणू शकतो की अतिशय कुठलाही इगो, कुठलाही अहंकार नसलेला राजा. म्हणून ते नेहमी ज्या पद्धतीने समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं आहे की रामस्मरोनी कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी नेहमी श्रींचं राज्य, मी फक्त एफर्ट्स घेणार, ते चांगल्यातले चांगले व्हावे, माझे एफर्ट सर्वात चांगले व्हावे, त्याच्यात कुठेही कमतरता राहू नये,
म्हणून प्रिपरेशन, ॲनालिसिस आणि अभ्यास या 3 गोष्टीवरती अतिशय महत्त्वाचा भर त्यांनी दिला. तर विद्यार्थी म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गुणांचा उपयोग आज तुम्ही हुनर स्कूलमध्ये शिकता आहात. हे गुण जर तुम्ही वापरले शिवाजी महाराजांचे, तर तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्हाला कुठेही अपयश येणार नाही. कामाची कमी तर पडणारच नाही. एवढं उत्कृष्ट कार्य अनिरुद्ध दादा यांच्याकडनं होत आहे आणि गुरूंच्या आशीर्वादाने तुम्हाला शिवाजी महाराजांचेही गुण कळले तर हे तुम्हाला अतिशय उपयोगी येतील. तर एवढं बोलून मी आपलं व्याख्यान इथे थांबवतो वेळेअभावी. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिव.